नमस्कार। आज आपण बीड हॅरो रिपोर्टर न्यूज चॅनलच्या वतीने आज संत जगद्गुरू बाळूमामा या संस्थांवर म्हणजेच कळप नंबर 8 या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि गेवराई तालुक्यामध्ये मादळमी गावी या ठिकाणी जो आज संत जगद्गुरू बाळूमामा यांचा ग्रुप क्रमांक 8 या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। विशेष करून म्हणजे या कळपामध्ये या ग्रुपमध्ये एक सामाजिक कार्य या ठिकाणी पार पडलेलं आहे। ते म्हणजे एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांचा या ठिकाणी विवाह पार पडलेला आहे। खरोखरच हे सामाजिक कार्य या बाळूमामांच्या या भाविक भक्ताकडून या ठिकाणी पार पडलेलं आहे। मादळमी गावामध्ये 2 दिवसापासून किरण गावडे यांनी जे काही बाळूमामा संस्थांचं शाखा नंबर 8 हा ग्रुप या ठिकाणी आणलेला आहे आणि हा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य या ठिकाणी त्यांनी खूप महत्त्वाचं पार पाडलेलं आहे। आपण थेट भेटूया या ग्रुप क्रमांक 8च्या सेवाकारी म्हणजे कारभारी जो या ग्रुपचं काम पाहतात असे ते अनिल शिंगारे आपल्याशी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। नमस्कार, आपल्या या ठिकाणी आपला परिचय सांगा। माझं नाव अनिल शिंगारे, राहणार रोकडी, कोल्हापूर जिल्हा। मी या इथला सगळा कारभार बघतो, म्हणजे जी सेवकरी येणे जाणे कमी जास्त इथलं सगळं राहणीमानी परत मेंढराची चारा पाणी सगळे व्यवस्थित। अनिलराव, हा ग्रुप आहे तुमचा आणि जवळपास 18 ग्रुप तुमच्या या बाळूमामा संस्थांचे 18 ग्रुप महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये हे आध्यात्मिक कार्य हाती घेतलेलं आणि ह्या आध्यात्मिक कार्यामध्ये जे काही प्रत्येक ग्रुपमध्ये असणाऱ्या तुमच्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या खरोखरच महाराष्ट्रामध्ये बाळूमामाच्या नावाने अतिशय खूप म्हणजे प्रचलित झालेल्या आहेत। या प्रचलितमध्ये झालेल्या या मेंढ्यांचं जवळपास महाराष्ट्रभर यापूर्वीही मादळमी गावामध्ये बाळूमामाच्या मेंढ्या या ठिकाणी आल्या होत्या। ज्या प्रमाणामध्ये बाळूमामाच्या मेंढ्याचं नाव ऐकल्याबरोबर या ठिकाणचा या परिसरातला ग्रामीण भागातला जो महिला वर्ग आहे भाविक भक्त आहेत ते भाविक भक्त खूप आतुरतेने या ठिकाणी येत असतात आणि या मेंढ्यामध्ये जे काही सेवाकारी म्हणून काम करतात आणि त्या ग्रुपमध्ये बरेचसे असे काही मला असं वाटतं की काही रुग्ण असतील काही पेशंट असतील ते पेशंटही या ठिकाणी सेवेला येऊन त्यांच्या आजारपणाचं या ठिकाणी बरं होतं आणि त्यांना रिझल्ट येतो, त्यांच्यावर उपचार केला जातो किंवा उपचार होतो ऑटोमॅटिक। हा काय प्रकार आहे? हा प्रकार इथं कोण देवरस पण नाही किंवा कोण व्याधीग्रस्त म्हणजे हाय त्यांना कोण काय सांगत नाही, कोण गोळी ताई लिंबू धागा तसलं काय शेवकळा तसलं कोण काही बघत नाही, नुसता सेवा। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत होऊन गेले। अनेक साधू संतांच्या माध्यमाने या महाराष्ट्रामध्ये खूप काही भाविक भक्तांनी आपापल्या बऱ्याच आपापल्या गुरुमार्फत सद्गुरुमार्फत या महाराष्ट्रामध्ये एक आध्यात्मिक सेवा या ठिकाणी चाललेली आहे। त्याचपैकी एक बाळूमामा संस्थान हे महाराष्ट्रामध्ये खूप प्रख्यात झालेलं आहे। त्यापैकीच आज मादळमी गावामध्ये आलेला ग्रुप क्रमांक 8 या ग्रुप क्रमांक 8 मध्ये आज 2 दिवसापासून या ठिकाणी बाळूमामाच्या या मेंढ्याच्या आणि संस्थांच्या माध्यमाने या ठिकाणी खूप काही सेवा चाललेली आहे। मला या ठिकाणी असं म्हणायचं की तुमच्या या ग्रुपमध्ये असे काही पेशंट किंवा असे काही आजारी युवक या ठिकाणी या मेंढ्याच्या ग्रुपमध्ये येऊन बरे झाल्याचं किंवा बरे होत आहेत असं ऐकायला मिळतं। हे खरं आहे का? खरं आहे, कारण इथे येतात मनोभावे सेवा करतात, संध्या सकाळ प्रसाद घेतात आणि भांडऱ्या देत नाहीत काय नाहीत, भांडऱ्या घेणे खाणे आणि त्यांचं त्यांनी सेवा करणे बरोबर ऑटोमॅटिक बरं होऊन जातं। आम्हाला असं एखादा पेशंट किंवा असं एखादा रुग्ण आम्हाला या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता का की जेणेकरून जे तुमच्या या सेवेमध्ये आलाय आणि त्याला फरक पडलाय? ओके, कुठं तुझं नाव काय बाबू? माझे नाव प्रदीप बाजीराव मोहिते, राहणार बुधनेरवाडी। काय नेमकं तुला त्रास होता? माझ्या अंगात येत होता आणि मला काहीच कळत नव्हते, बाहेरवास। बरं, ठीक आहे। तुझ्या अंगात आल्यानंतर तुला नेमका त्रास काय व्हायचा नेमका सांग? त्याला जाणवत नव्हतं, म्हणजे त्याच्या अंगात एक असं बाहेरवास झाल्यामुळे त्याला काय म्हणजे कळत नव्हतं आपल्या अंगात काय शिरलंय। मग तू आज बाळूमामाच्या या ठिकाणी आलेला आहेस तू किती दिवसापासून या ठिकाणी आलास? 15 दिवस झाले। मग तुला या ठिकाणी फरक पडतोय? पूर्ण फरक पडतो। आता तुझ्या अंगात वगैरे येणं काही होत नाही तसं? काहीच होत नाही। बरं, तुझे आई वडील काय करतात? माझे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत आणि आई शेतात काम करतात। अच्छा, या ठिकाणी आपण बघितलं
की जो हा या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो शाळकरी मुलगा आहे आणि त्याच्या जवळपास वर्ष 2 वर्षापासून त्याच्या काहीतरी अंगात येणं वगैरे असं काही प्रकार चालू होता आणि 8 दिवसापासून या मेंढ्यामध्ये त्या ह्या बाळूमामाच्या या संस्थांमध्ये आलेला आहे. तर त्याला नक्कीच फरक पडला असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला कबूल केलेलं आहे. याच नंतर दुसरा एक व्यक्ती या ठिकाणी आहे तर त्याच्याशी आपण थोडं चर्चा करू. बाबा आपलं नाव? अंबादास कुठलं? अंबादास बाबूराव भांगे, राहणार सातेफळ, तालुका केज, जिल्हा बीड. तुम्ही या कळपामध्ये किती दिवसापासून आहात? 2016 मध्ये 9व्या महिन्यातल्या 5 तारखेला आलो. उठा येत नव्हतं, 12 वर्ष पडून होतो रानात. बरं तुम्ही आता सेवा करता इथं? हा, पिल्याकडे आहे ती का पिल्याकडे आहे. किती पिलेत? काय मग आपल्याला नसतं, हे देवाचं मोजीत नसते. आणि मग ह्याच्या कळपामध्ये रोजची संख्या भाविक भक्तांची खूप अतिशय जास्त प्रमाणात वाढू लागलेली आहे. तर आता तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही आता किती दिवस या कळपामध्ये राहणार आहेत? आपल्याला चांगलं चलाय आल्याशिवाय काय करायचं. 14 दिवसात देवानं काठीवर उठविलं मला, ह्या पडून होतो. मग तुम्हाला असं वाटत नाही का आता म्हातारपण झालंय, आपण कुठेतरी आपल्या घरी जावं, आपल्या सुनाकडं लेकाकडं नातवामंडी जावं म्हणून? लेक नाही, बायको नाही, सून नाही, कुणी नाही. एक मुलगी आहे, दिली आहे, जावयाच्या घरी आहे. म्हणजे तुमचा शेवट आता याच कळपामध्ये होईल? मग काय आता देव सांभाळतो, मी राहतोय. ठीक आहे. या ठिकाणी आपण नक्कीच या बाळूमामाच्या कळपातलं महत्व या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. भविष्यामध्ये या कळपाचा विस्तार अधिकच महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. तर मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की या मादळमी गावामध्ये ज्या किरण गावडे यांनी हा जो कळप या ठिकाणी आणला आणि बाळूमामाचं संस्थान, या बाळूमामाच्या या संस्थांबद्दल या परिसरामध्ये अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. नक्कीच त्यांच्या या ठिकाणी चाललेल्या भाविक भक्ताला आणि सेवेला आणि बाळूमामाच्या क्रमांक 8च्या ग्रुपला आमच्या हार्दिक शुभेच्छा.